नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात बोलणार आहोत। म्हणजे एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी की आपल्याला आगामी शिक्षक भरतीमध्ये ती उपयुक्त पडणार आहे। उपयुक्त म्हणण्यापेक्षा अत्यंत उपयुक्त, म्हणजे आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे आहे एक वेळेस तुम्ही जेवण करणं विसरलेलं चालेल, पण ह्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे आहे आता ह्या काय गोष्टी आहेत ते आपल्याला कळणारच आहे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर संस्थेची शिक्षक पदभरती। मग आता ही संस्थेची शिक्षक पदभरती म्हणजे काय? साधा सरळ प्रश्न आहे। लगेच म्हणलं तर संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये आपण शिक्षक म्हणून लागणार, झाली संस्थेची शिक्षक पदभरती। नाही मित्रांनो, असं काही नसतं। संस्थेची शिक्षक पदभरती खूप किचकट गोष्ट आहे। ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गुंड्या आहेत, त्या गुंड्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। आपला जो शर्ट असतो त्या शर्टावर जितक्या गुंड्या असतात त्या व्यवस्थित असलं तर आपण चालताना व्यवस्थित दिसतो, आणि त्यातली एखादी किंवा दुसरी गुंडी तुटलेली असेल तर मग चालताना आपल्या अंगावरला शर्ट कसा दिसेल ह्याचा विचार करा। तसंच ह्या शिक्षक पदभरतीमध्ये संस्थांची जी शिक्षक पदभरती असते त्याच्या पण गुंड्या माहिती असणं तितकंही गरजेचं आहे। मग आता हे काय दिसतंय तर संस्थेची शिक्षक भरती असं लिहिलेलं दिसत असे, आणि तुम्हाला हे माझं अक्षर दिसत असेल। अक्षर तसं भंगार दिसायला दिसत आहे। अक्षर जरी भंगार असेल तरी आजचा व्हिडिओ भंगार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपलं आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। जाऊ द्या आता हे अक्षर कसं का असना, ते आहे ना, भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, तसंच हे अक्षर माझं आहे, या अक्षरावर माझं प्रेम आहे। असो, विषयांतर नको, तर आता आपण पाहू संस्थेची शिक्षक पदभरती। आता नुकतीच 196 संस्थांची प्रेफरन्ससाठी हे जे काही चालू आहे पवित्र पोर्टलवर मेसेज आलेला आहे, त्याच्याहून हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक कल्पना आली आणि हे बनवणं गरजेचं आहे। कारण मी त्यावेळेसच सांगितलेलं आहे की इथून पुढं आपल्याला एक ना एक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे, एकदम ओरिजिनल आणि महत्त्वपूर्ण। त्यातल्याच हा एक व्हिडिओ मी बऱ्याच वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक चूक तुमच्या आयुष्याचं नुकसान करून देते, ह्याच्यामध्येच आहे ती चूक कोणती ती आता कळणार आहे। आता जी काही संस्थेची शिक्षक भरती असते, मग आता ह्या संस्था काय असतात तर आपलं असं जसं जिल्हा परिषद असतं, नगर परिषद असतं, तसं संस्था सुद्धा असतात। मग ह्या संस्थेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। मग आता हे संस्थेचे प्रकार किती आहेत? 2 प्रकार असतात संस्थेचे। लक्षात घ्या, संस्थेचे 2 प्रकार असतात। कुणासाठी? आपल्या शिक्षक पदभरतीमध्ये पवित्र पोर्टलसाठी संस्थेचे 2 प्रकार असतात। पहिला प्रकार आहे मुलाखत। मुलाखत म्हणजे विथ इंटरव्ह्यू। तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि हे इंटरव्ह्यूला बोलवण्यासाठी एका जागेसाठी 10 जणांना बोलवतात। मग 10 पैकी एका विद्यार्थ्याची निवड करतात। ओके, क्लिअर। मग हा झाला मुलाखतीचा प्रकार। दुसरा प्रकार आहे विना मुलाखत, मीन्स विदाउट ॲन इंटरव्ह्यू। मग आता हे काय आहे तर हे तुम्हाला अशा संस्था असतात, ह्या संस्थेमध्ये तुम्हाला मार्कानुसार डायरेक्ट जॉईनिंग लेटर दिलं जातं। ही गोष्ट क्लिअर आहे। पण आता ह्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे मुलाखतीचा, मग हा प्रकार समजून घेणं खूप गरजेचं असतं। ह्याचे जे प्रकार आहेत, म्हणजे मुलाखत म्हणजे एक शाळा असते, आता हे संस्था असतात, त्या संस्थांच्या शाळा असतात, त्या शाळावर आपल्याला नोकरी म्हणून लागणार असतं। पण ह्या शाळांचे सुद्धा प्रकार आहेत। मग ह्या शाळांचे प्रकार कसे आहेत ते माहिती असणं गरजेचं असतं। आता जी आपली टेट नावाची TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 70-80% विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिलेली आहे। मग त्यामुळे ह्याच्यातला कारभार काय आहे, गुंड्या काय असतात, काहीच माहिती नाहीये। पण जे 2017ला परीक्षा दिलेली आहेत, त्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी वगैरे केलेली आहे, त्यांना हा सगळा प्रकार माहिती आहे। पण आता मी सुद्धा नवीन आहे, माझ्यासारखे असे बरेच जण आहेत ज्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिलेली आहे, पण त्यांना हे माहिती नाही। आता हे मला माहिती आहे कारण आमचं सर्व फॅमिली ह्या क्षेत्रामध्येच आहे, त्यामुळे हे मला माहिती आहे। आता जे काही आपण शाळांचे प्रकार पाहणार आहोत हे आपल्याला पवित्र पोर्टलला प्रेफरन्ससाठी अत्यंत डोकेदुखी
आणि अत्यंत लाभदायक सुद्धा ठरणार आहेत. ह्याच्यातलीच एक चूक आयुष्य बर्बाद करून जाऊ शकते. ह्याच्यातलीच एक चूक माझ्या एका मित्राचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. मी मागं बऱ्याच वेळेस सांगितलं, त्याला ओपन कॅटेगरीमधून 138 मार्क असून सुद्धा त्याच्या एका चुकीमुळं तो आणखीन नोकरीला नाही लागलेला. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता मुलाखतीचे जे प्रकार आहेत, म्हणजे आता मुलाखतीचा प्रकार म्हणजे शाळेचे प्रकार असतात, मुलाखत घेतली जाते. मग आता हे शाळेचे प्रकार काय आहेत? पहिला जो प्रकार आहे शाळेचा तो अनुदानित म्हणजे एडेड. आता आपल्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रेफरन्स येतात आपल्या एज्युकेशननुसार. मग शाळेचे नावं येतात. त्या शाळेच्या नावासमोर असं लिहिलेलं असतं, अनुदानित लिहिलेलं नसतं, इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं एडेड. मग आता हे काय प्रकार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ह्या बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या माहिती जर असतील तर आपल्याला खूप लाभदायक ठरतं. मग आता हे जे अनुदानित एडेड, मग आता अनुदानितला आणखीन एक शब्द आहे ग्रँटेड. अनुदानितला आणखीन एक शब्द आहे ग्रँटेड, AIDED आणि ग्रँटेड. अनुदानित, AIDED आणि ग्रँटेड हे शब्द लक्षात ठेवा. हे आपल्याला भविष्यात खूप उपयोगी पडणार आहेत. मग आता जो काही हा अनुदानित नावाचा प्रकार आहे, हा प्रकार काय आहे माहिती आहे का? ग्रँटेड म्हणजे ह्या शाळा 100% ग्रँटेड असतात. ह्या शाळेवर जर आपण नोकरी म्हणून लागलो तर आपल्याला जेवढा काय बेस म्हणजे आता जो काही आपण शिक्षण सेवक असतो त्याला जेवढा काय बेसिक पगार आहे तो मिळतो. 3 वर्षानंतर आपलं शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतर जेवढं काय आपली पगार आहे तेवढी मिळून जाते. हे असतं अनुदानित, AIDED म्हणजे एडेड आणि ग्रँटेड मध्ये. मग आता तुम्हाला आणखीन डोक्यामध्ये लगेच प्रश्न पडला असेल की आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे काही प्रेफरन्स येतात त्या प्रेफरन्स आल्यानंतर त्याच्या पुढं असं लिहितात का? जे काही शाळा येतात शाळेचं नाव येतं, शाळेच्या नावापुढं अनुदानित, एडेड किंवा ग्रँटेड असं लिहिलेलं असतं का? तर असतं. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, पण ह्याचा अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगत आहोत. हे झालं अनुदानितचं. अनुदानित शाळा म्हणजे अशा शाळा ज्याला शासनाने 100% अनुदान दिलेलं असतं. ह्याच्यावर म्हणजे ह्या शाळेवर जो विद्यार्थी किंवा जो आता भावी शिक्षक आहे तो तिथं जॉईन झाला तर त्याची सर्व पगार ही शासन देते आणि एका शिक्षकाला त्याच्या एज्युकेशननुसार, त्याच्या पात्रतेनुसार जेवढी पगार आहे तेवढी पगार भेटते. हा झाला पहिला प्रकार अनुदानितचा. इथपर्यंत क्लिअर. आता आपला इथं दुसरा प्रकार आहे विना अनुदानित, नॉन एडेड म्हणजे नॉन ग्रँटेड. हा प्रकार माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता हे विना अनुदानित म्हणजे काय प्रकार आहे? ह्या शाळा अशा शाळा असतात त्या शाळेला शासनाचं अनुदान नसतं. ह्या शाळा अशा शाळा असतात त्या शाळेला शासनाचं अनुदान म्हणजे शासनानं अनुदान दिलेलं नसतं. अशा शाळा सुद्धा आपल्या पवित्र पोर्टलवर असतात. म्हणजे ह्या शाळेवर जर आपण शिक्षक म्हणून लागलो तर आपल्याला पगार भेटत नाही. ह्या शाळेवर जर शिक्षक म्हणून लागलो तर पगार देणं न देणे ही शासनाची जबाबदारी नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्या शाळा अशा शाळा असतात की ज्या नव्याने निर्माण झालेल्या असतात किंवा जुन्याच असतात, पण शासनाने त्या शाळेची दखल घेतलेली नसते किंवा ते जो त्यांचा नियम अटी असतात त्या अटीमध्ये हे बसत नसतात. त्यांना आणखीन अनुदान भेटलेलं नसतं. ह्यांना अनुदान भेटलेलं नसतं म्हणून ह्या शाळा विना अनुदानित या नावाने ओळखल्या जातात आणि आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ज्या शाळेचा प्रेफरन्स येतो, शाळेचं जर ती शाळा विना अनुदानित असेल तर त्या शाळेच्या पुढं नॉन एडेड म्हणून लिहिलेलं असतं किंवा अनएडेड म्हणून सुद्धा लिहिलेलं असतं किंवा अनग्रँटेड म्हणून सुद्धा लिहिलेलं येऊ शकतं. शब्दप्रयोग, शब्द बदललेले सुद्धा असू शकतात. लक्ष द्या, महत्वपूर्ण गोष्ट आहेत, भविष्यात खूप महत्वाच्या आहेत. विना अनुदानित कळलं. ह्या शाळा अशा शाळा असतात त्या शाळेला शासनाचं अनुदान नसतं. ह्या शाळेवर जर आपण शिक्षक म्हणून लागलो तर ह्या शाळेवर आपल्याला पगार भेटत नाही. पगार देणे शासनाची जबाबदारी नाही. इथला संस्था चालक जो आहे त्या संस्था चालकाच्या मनावर आहे.
तुम्हाला पगार द्यायची का नाही. आता तुम्ही लगेच म्हणसाल अरे किती सोपं आहे, ग्रँटेड, नॉन ग्रँटेड किंवा अनुदानित किंवा विना अनुदानित, एडेड किंवा नॉन एडेड किंवा अनएडेड, इतकं सोपं आहे, सो इझी असं म्हणचाल ना. आणि इथं शांत बसताना नाही, आणखीन एक प्रकार आहे, त्याच्यामुळे आणखीन एक नुकसान होतं. मग आता मी एक सांगितलं होतं की माझ्या मित्राचा एक प्रॉब्लेम झाला होता, त्याची एक चूक झाली, त्यामुळं तो आणखी शिक्षक म्हणून लागू लागलेला नाहीये. काय चूक झाली होती तर सगळं एज्युकेशन वगैरे भरलं, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन वगैरे केलं, शाळेचे प्रेफरन्स आले, त्याला 32 प्रेफरन्स आले होते शाळेचे. मग आता ते प्रेफरन्स त्यानं लावले, लॉक केले. मग झालं काय, आता जेवढ्या काही शाळा येतात त्याच्यातल्या सगळ्या शाळा ह्या अनुदानित किंवा विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित याच्यामधल्या सगळ्याच येतात, कुठल्याही येतात, रँडमली येतात. सगळ्या अनुदानित किंवा सगळ्या विना अनुदानित असं नाही. त्या एज्युकेशननुसार, त्याच्या कास्टनुसार, मार्कनुसार शाळा येतात आणि शिल्लक असलेल्या शाळा किंवा जागा शिल्लक असलेल्या शाळा तिथं मेन्शन केलेल्या जातात. मग त्याला काय झालं, 32 शाळा आल्या. 32 शाळा आल्यानंतर मग शाळा निवडायला लागला होता. तो प्रेफरन्स देताना व्यवस्थित प्रेफरन्स दिला. मग फायनल एक प्रेफरन्स द्यायचा असतो किंवा जो प्रेफरन्स दिला ते लॉक करायचे असतात. मग त्याचं झालं असं काय, 32 शाळा आल्या होत्या, त्याने त्याच्या बुद्धीप्रमाणे शाळा लावल्या. कोणती शाळा जवळ पडेल, कसं होईल, काय आहे, अभ्यास करून लावल्या. प्रेफरन्स लावल्यानंतर फायनल एकदा लॉक करायचं असतं. लॉक केल्यानंतर त्याच्याकडून काय झालं, प्रेफरन्स देताना 1 नंबरची शाळा, म्हणजे असं प्रेफरन्स द्यायचा होता, 1 नंबरची शाळा त्यानं दिली नॉन एडेड. 2 नंबरची शाळा दिली नॉन एडेड. 3 नंबरची शाळा दिली एडेड. 4 नंबरची शाळा दिली नॉन एडेड. आणि बाकीच्या सगळ्या शाळा दिल्या जे अनुदानित, एडेड, ग्रँटेड दिले. पण इथं त्याची चूक काय झाली, हे त्यांना जे दिलं होतं ना, जे ग्रँटेड आहेत ना, त्याला ते द्यायचं होतं, सुरुवातीपासून द्यायचं होतं. त्यानं तसंच केलं आणि फायनल लॉकच्या वेळेस प्रेफरन्स उलटे झाले त्याचे. उलटे म्हणजे कसं, 1 पासून त्याचे 27-28 पर्यंत त्याचे ग्रँटेड म्हणजे एडेड होते, नंतरचे नॉन एडेड अनएडेड असे होते. मग त्याचं काय झालं, ती पलटी झाली आणि शेवटीपासून त्याचा प्रेफरन्स तसाही झाला. मग पहिल्या 2 शाळा होत्या नॉन एडेड. मग त्याचा पहिल्या शाळेचं तिथं जागा भेटली नाही, ती शाळा मेन्शन आली नाही. दुसऱ्या शाळेला त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यू कशावर होता, नॉन एडेड शाळेवर. 138 मार्क पडून सुद्धा त्याचं सिलेक्शन कुठल्या शाळेवर झालं, नॉन एडेड, म्हणजे त्या शाळेला अनुदान नाही, काही नाही. मग तो तिथं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाबा आपण ज्या शाळेवर गेलेलो आहे ती शाळा आहे नॉन एडेड. मुलाखत झाली, मुलाखतीला झाल्यानंतर बोलणं वगैरे झालं. संस्थाचालक म्हणला शाळा नॉन एडेड आहे, याला ग्रँट वगैरे काही नाही, आम्ही काही पगार देऊ शकत नाही. सांगा मग आता काय करावं त्यानं. मी बऱ्याच वेळेस म्हणलेलं आहे, मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की एक चूक खूप पश्चाताप करून देते. आज तो पश्चाताप करत बसतोय एका चुकीमुळं. म्हणून हे सांगतोय अनुदानित, विना अनुदानित. आणि असं डोक्यातून काढून टाका की सगळ्या ग्रँटेड शाळा येतात. ह्या पवित्र पोर्टलमध्ये अशा शाळा आहेत ज्या काल सुद्धा स्थापन झालेल्या आहेत किंवा 1 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आहेत. त्या सुद्धा शाळा ह्या पवित्र पोर्टलला येतात आणि त्यांची सुद्धा शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होत आहे. समजलं? झालं आपल्याला आता अनुदानित झालं, विना अनुदानित झालं, नॉन एडेड झालं. आता तिसरा मुद्दा आहे अंशतः अनुदानित. आता पार्शली एडेड. आता हे आपल्याला PARTIALLY पार्टली नाही, हे पार्शली एडेड आहे. मग आता ह्या शाळा कशा असतात, ह्या शाळा अंशतः अनुदानित असतात. मग आता अंशतः अनुदानित म्हणजे काय हो, ह्या शाळा अंशतः अनुदानित म्हणजे ह्या शाळांना सरकारने 20%, 40%, 60% असं अनुदान दिलेलं असतं आणि त्या शाळा ह्या अंशतः अनुदानित म्हणजे पार्शली एडेड या नावाने ओळखल्या जातात. समजलं? मग आता हे 20% अनुदान म्हणजे काय असतं, तर समजा आता हे 20% अनुदान म्हणजे काय आहे.
जो काही तुमचा शिक्षकाचा वेतन आहे त्या वेतनाच्या 20% पगार फक्त त्या शाळेवर नोकरी करणाऱ्या शिक्षकाला मिळत असतो. जर का तुम्ही अशा शाळेवर प्रेफरन्स दिलात आणि अशा शाळेवर तुमची नेमणूक झाली तर तिथं तुम्हाला पगार किती भेटतो? फक्त 20%. शिक्षण सेवकाचा काळ किती आहे? 3 वर्षाचा. 3 वर्षाचा जरी काळ असला, प्राथमिकला जरी लागला, प्राथमिकला आता आहे 16,000 रुपये. मग ह्या 16,000च्या 20%च पगार तुम्हाला मिळणार. हे आहे अंशतः अनुदानित, पार्शली एडेड. समजलं? मग आता ह्या शाळा फक्त अशाच आहेत का? तर ह्या शाळेमध्ये काय आहे? अशा किती अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना 20%, 40%, 60%, 80% इथपर्यंत अनुदान असतं. आणि पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतर त्या शाळेच्या पुढे मेन्शन केलेलं असतं XYZ शाळा आहे आणि त्या शाळेच्या पुढे मेन्शन केलेलं आहे पार्शली एडेड. मग त्याच्या पुढे मेन्शन केलेलं असतं किती टक्के आहे अनुदान. तर ह्याला 40% आहे तर ह्या शाळेला 40% अनुदान असं लिहिलेलं असतं. फक्त 40% करतात तिथं. म्हणून सांगतोय पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर नोंदणी करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचे ह्याचं काय आहे माहिती आहे का? मोस्ट इम्पॉर्टंट पगार सिस्टीम. आता ह्या पगाराची सिस्टीम कशी आहे हे तर तुम्हाला दिसा लागलाय. आपला हा टकलू कसा हसा लागलाय तसा. आता लगेच्यावर ऑफेंड होऊ नका की टकलू म्हणला म्हणून राग आला वगैरे, तसं एक जोक म्हणून सांगतोय. ह्या शाळेचं पगाराची सिस्टीम अशीच असते. ज्या काही अंशतः अनुदानित शाळा आहेत, पार्शली एडेड ज्या शाळा अशा आहेत अंशतः अनुदानित आहेत, त्यांना 20%, 40%, 60%, 80% अनुदान असतं. मग ह्या शाळा 1ली पासून 12वी पर्यंतच्या सुद्धा असतात. आता शाळा आणि कॉलेज एकत्र करून मी सांगितलेलं आहे. 1ली ते 5वीच्या, 6वी ते 8वीच्या, 9वी ते 10वीच्या आणि 11वीच्या 12वी. ह्या सगळ्या शाळा ह्या 3 टप्प्यामध्ये येतात. अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित. त्या अंशतः अनुदानित मध्ये 20%, 40%, 60%, 80% असतं. मग आता हे टक्केवारीचं प्रमाण बदलूही शकतो, नाही बदलूही शकत. आता मला तितकंसं जास्त आणखी माहिती नाही, पण 20-20% अनुदान असं वाढत जातं. प्रत्येक वर्षी वाढतं म्हणतात पण वाढत नाहीये. आणि एक महागच असं आत्ताचे जे आपले उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी असं महाग एकदा स्टेटमेंट दिलं होतं की ज्या शाळेला आता अनुदान दिलेलं आहे त्यांना अनुदान वाढ आता नंतर भेटणार नाही, असं मी ऐकलं होतं. पण आता ते ऐकलेलं आहे ते नंतरच्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्रेफरन्स देणार आहोत मोस्टली आपलं फोकस ह्या गोष्टीवर असलं पाहिजे. अनुदानित प्रेफरन्स देताना चूक करू नका. ह्या पगाराची सिस्टीम अशीच आहे. अनुदानित मध्ये 100% अनुदान असतं. एका शिक्षकाला जेवढा पगार आहे प्रायमरीच्या ह्याला 16,000 आहे ना, तर तुम्हाला 3 वर्षानंतर 16,000 म्हणजे 16,000च भेटणार. सॉरी शिक्षण सेवकाचा काळ जो आहे ना 16,000 3 वर्षाचा, त्याच्या 16,000च भेटणार. आणि त्यानंतर जी 7व्या वेतन आयोगानुसार आपल्याला खोऱ्यानं पैसे वसूल करायचे. हे आहे अनुदानितचं. विनाअनुदानित मध्ये भोपळा भेटणार आहे आपल्याला, म्हणून विनाअनुदानित नॉन एडेड मध्ये लक्ष द्यायचं नाही. पण ह्यामध्ये सुद्धा काही संस्थाचालक देव माणूस असतात. ते इकडून ही घेतात आणि तिकडून पण देतात. म्हणजे इकडून घेतात म्हणजे त्यानुसार तुम्हाला महिन्याला काही हे देतात, तुम्हाला खर्चा पाण्याला वगैरे पैसे देतात. आता मी वेगळ्या भाषेमध्ये सांगतोय पण तिथं तुम्हाला पगार सुद्धा दिली जाते. पण ते संस्थाचालक देव माणूस असेल तर, त्याला द्यायची इच्छा असेल तर. तसं तर नॉन एडेड मध्ये पगारही भेटत नाहीत. जरी भेटल्या तर खूप कमी भेटतात. म्हणून नॉन एडेड विनाअनुदानित ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये. तिसरी गोष्ट आहे अंशतः अनुदानित. जर शाळा शिल्लक नाही राहिलेल्या आणि जेवढ्या काही सगळ्या तुम्हाला ज्या प्रेफरन्स आल्या सगळ्याच्या सगळे प्रेफरन्स अंशतः अनुदानित आले, तसं तर येत नाहीये. पण मोस्टली जास्त प्रेफरन्स हेच आले. बॅड लक जर असला आणि आपल्याला इंटरव्ह्यूला ह्या शाळेवर जर बोलवलं तर नोकरी करायला ह्या शाळेवर काय हरकत नाहीये. कारण इथं टक्केवारीनुसार पगार मिळतो, तो ठीक आहे, चालून जातो. तर तुम्हाला आता समजलं असेल की जो काही संस्थेचा प्रकार असतो ह्याच्यामधला पहिला प्रकार काय होतो? मुलाखत. मुलाखतीद्वारे ज्या शाळेवर बोलवलं जातं त्या शाळेचे प्रकार कसे असतात हे असे प्रकार असतात: अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित. हा पहिला प्रकार झालेला आहे. पहिलाच प्रकार सांगायला इतका वेळ लागलेला आहे. आणि दुसरा प्रकार आहे विना मुलाखत. तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मज्जा आहे. म्हणून सांगतोय गुंड्या, शर्टाच्या गुंड्या, तसं ह्याच्यामधल्या सुद्धा गुंड्या.
व्यवस्थित असणं गरजेचं आहे. माहिती असलेलं आणि आपल्या डोक्यात एकदम फिट करून घेणं. कारण मी अगोदरच सांगितलेलं आहे की एक चूक खूप वाईट असते. एक चुकीची शिक्षा खूप नंतर आपल्याला भोगावी लागते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती करून घ्या. आणखीन माहिती नसतील तर विचारा. तर मला काही जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सगळं सांगितलेलं आहे. आणखीन एकदा शेवटच्या 2 मिनिटांमध्ये व्यवस्थितपणे सांगतो. संस्थेची शिक्षक भरती, ह्याच्यामध्ये संस्था कशा असतात, आपल्याला याच्यामध्ये मुलाखतीद्वारे जॉईनिंग भेटते आणि विना मुलाखतीमध्ये एका जागेसाठी 10 जणांना बोलवलं जातं. त्या 10 पैकी एकाची निवड. विना मुलाखतमध्ये काय आहे, तुम्हाला डायरेक्ट जॉब दिला जातो. मार्कनुसार तुम्हाला बोलवलं जातं, डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग दिली जाते. मग आता जो काही पहिला प्रकार आहे मुलाखत विथ इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये शाळेचे प्रकार असतात. कुठले शाळेचे प्रकार? अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित. अनुदानित मध्ये म्हणजे 100% पगार असतो, काय प्रॉब्लेम येत नाही. तर विना अनुदानित मध्ये पगाराची काही गॅरंटीच नसते, पगार भेटेल न भेटेल काहीच नाही. अंशतः मध्ये टक्केवारीनुसार पगार मिळतो. एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत आणि प्रेफरन्सच्या वेळेस ह्या गोष्टी मॅटर करतात. ज्यावेळेस पवित्र पोर्टलला नोंदणी केली, रजिस्ट्रेशन केलं, आपल्या एज्युकेशननुसार शाळा आल्या, तिथं आपली भांबरी उडून जाते. असं कसं गोंधळून जातो? का गोंधळून जातो? कारण आता एज्युकेशन जर चांगलं झालं असेल, पेपर पहिला पास असेल, दुसरा पास असेल, मग BEd झालेला असेल, PG झालेला असेल, तर तुम्हाला पहिलीपासून 12वी एवढे सगळे प्रेफरन्स येतात. 40, 50, 60 पर्यंत शाळा येतात. मग त्याच्यामधल्या सगळ्या शाळेमध्ये अनुदानित असतात, विना अनुदानित असतात, अंशतः अनुदानित असतात. फक्त संस्थेचं सांगतोय मी, अशा असतात. मग त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं असतं एडेड, नॉन एडेड, पार्शली एडेड. मग तिथं गोंधळून जातो, आपल्याला नेमकं कळत नाही काय करावं ते. मग त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. निश्चितच तुम्हाला समजलेला असेल, ह्याच्यातून तुमचा काहीतरी फायदा झालाच असेल. जर काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला, इतरांना शेअर करू शकता. हे खात्रीदायक माहिती आहे, ह्याच्यापेक्षा वेगळी काही माहिती नाहीये. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन टाका, नक्कीच लिहून टाका. अक्षराचं सोडा, अक्षराचा विषय नाही आहे इथं. आपल्याला इथं फक्त माहिती, नॉलेज घ्यायचं आहे, नॉलेजचा विषय आहे. आणि आपले दुसरं चॅनल आहे टिप्स फॉर TET अपडेट. ह्या चॅनलवर आपण वेगवेगळे अपडेट पाहत असतो. इच्छा असेल तर तुम्ही ते सुद्धा सबस्क्राईब करू शकता. काय नाव आहे? टिप्स फॉर TET अपडेट्स. हे चॅनलचं नाव काय? टिप्स फॉर TET. त्या चॅनलचं नाव काय? टिप्स फॉर TET अपडेट. बस एवढंच आहे. त्याच्यावर चालू घडामोडी एकदम व्यवस्थित माहिती मिळून जाते. आणि ह्या चॅनलवर आपलं तर रेग्युलर चालूच असतं. ठीक आहे, बस करू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. जी शाळा आहे कुठली विना मुलाखत, ती काय, तो काय प्रकार आहे तो आपण तिथं पाहू.